ज्या संस्था काम करत आहेत त्या संस्थांचे सर्व पदाधिकारी सदस्य सर्वांना नमस्कार। मी डॉक्टर भरत जाधव, जिल्हा समन्वय अधिकारी सातारा। मला काल आदित्य जाधव सरांनी सांगितलं की तुम्हाला थोडंसं बोलायचं आहे आणि साताऱ्यामध्ये काय नेमकं केलं आणि पुढे जाऊन आपल्याला काय करता येईल त्या दृष्टीने आपल्याशी संवाद साधायचा आहे। आता जाधव सरांनी खूप छानपणे त्यांचं मनोगत व्यक्त केलं आणि त्याच मनोगताचा एक धागा पकडून मी पुढे जाणार आहे। संपूर्ण राज्याचा विचार करता आपल्याला फक्त 13 जिल्ह्यामध्ये आपण हे काम करतोय आणि 13 जिल्ह्यामध्ये सातारा हा एक जिल्हा या अभियानामध्ये सहभागी झालेला आहे। प्रत्येक जिल्ह्याची जर विद्यार्थ्यांची संख्या आणि महाविद्यालय यांची जर क्षमता बघितली तर ती कमी जास्त आहे। सातारा जिल्ह्याचा जर विचार केला तर एकूण 60 महाविद्यालय आहेत, त्यापैकी 56 महाविद्यालयांनी याच्यामध्ये सक्रिय सहभाग नोंदवलेला आहे, 4 महाविद्यालयांनी तो नोंदवलेला नाही। आता तो का नोंदवलेला नाहीये आणि ही 56 महाविद्यालय आमच्याकडे कशी आली, या दोन्ही गोष्टी इथं आपल्याला विचार करायला पाहिजे। मी आदित्य जाधव सर आणि आमचे सगळे मास्टर ट्रेनर्स आम्ही एक प्रोग्राम आखलेला होता की दर आठवड्याला जिल्ह्याचे काही भाग केले होते। म्हणजे आता मी शिवाजी विद्यापीठाच्या फ्लाइंग स्क्वॉडला असल्यामुळे मला थोडंसं माहिती आहे की कुठल्या ट्रॅकला गेले की कुठली कॉलेज लवकर सापडतात। त्याप्रमाणे आम्ही काही कॉलेजच्या याद्या केल्या आणि ती कॉलेज त्या दिवसामध्ये आम्ही सगळे मास्टर ट्रेनरने ठरवलं की तुमच्याकडे जितकी कॉलेजेस आहेत त्या कॉलेजचे जे मास्टर ट्रेनर्स आहेत त्यांनी आमच्याबरोबर यायचं आणि त्या महाविद्यालयाला भेटी द्यायच्या। मग मी आदित्य जाधव आणि आमचे मास्टर ट्रेनर यांनी एकत्रित येऊन त्या महाविद्यालयाला भेटी दिल्या। आता हे देण्याच्या मागचं कारण काय होतं तर बहुतांशी जर जीसीएफसीचा जर आपण विचार केला तर रयत शिक्षण संस्था असेल किंवा स्वामी सारखे संस्था असतील यांच्या बदल्यांचं प्रमाण जास्त असतं। मग काय होतं की इकडून जीसीएफसी बदलला दुसऱ्या कॉलेजवर गेला त्याला माहित नसतं मागं काय झालं। आणि सगळ्यात महत्त्वाची अडचण काय आहे, जितकी कॉलेजेस मोठी तिथला जीसीएफसी हा परमनंट कधीच नाही। म्हणजे त्यांनी काय केलंय की तो जो सीएचबीचा आहे त्याला त्याचा प्रमुख केलाय आणि त्याच्या खांद्यावरती ओझं टाकून दिलं, बघ तू जातो। आता इथं सगळ्यात मोठी अडचण काय होती माहिती आहे, कारण तो जीसीएफसी आहे तो सीएचबी आहे, तो काय करतो त्याच्या वरच्याला तो सांगू शकत नाही सर मला हे करायचं आहे। अडचण इथं ही एक आहे। म्हणजे सगळ्यात महत्त्वाचा मुद्दा असा आहे की जो जीसीएफसी महाविद्यालय नेमणार आहे तो कायमस्वरूपी प्राध्यापक असायला पाहिजे, ही पहिली अट आपल्याला घालायला पाहिजे। कारण होतं काय की आज जो सीएचबीचा प्राध्यापक त्या महाविद्यालयामध्ये आहे तो पुढच्या वर्षी असेल याची गॅरंटी नाही। मग तुम्ही विचारणार कुणाला? ज्यावेळेला मास्टर ट्रेनर किंवा डीएनओ त्या जीसीएफसीला फोन करतो त्यावेळेला तो सांगतो सर माझी बदली झाली, गेल्या वर्षी माझ्याकडे होता आता माझ्याकडे नाहीच आहे। म्हणजे विद्यार्थी संख्या आपल्याकडे एनरोल कमी होण्याचं कारण हेही एक आहे। म्हणून मग आम्ही काय केलं की एक फॉर्म तयार केला आणि त्या फॉर्ममध्ये त्या महाविद्यालयाचं नाव, संस्थेचं नाव, प्राचार्यांचं नाव, त्या महाविद्यालयाची एकूण इंटेक किती आहे आणि आतापर्यंत त्या महाविद्यालयाने किती विद्यार्थी नोंदणी करून घेतलेले आहेत आणि प्रत्यक्ष किती विद्यार्थी कार्यरत आहेत आणि किती विद्यार्थ्यांनी जो काही कोर्स आहे सेल्फ पेसचा तो केलेला आहे याची आम्ही एक यादी तयार केली। म्हणजे तो फॉर्मच तयार केला आणि प्रत्येक महाविद्यालयामध्ये गेलं की ते जीसीएफसी आणि त्यांचे प्राचार्य यांच्या पुढे तो फॉर्म ठेवला आणि त्यांना सांगितले की तुमच्या महाविद्यालयाची माहिती भरा। त्यावेळेला काही लोकांच्या लक्षात आलं की शासन आपल्याला काहीतरी विचारतंय, कारण बऱ्याच महाविद्यालयांचा प्रॉब्लेम असा आहे शासनाचं पत्र आलंय, प्राचार्यांनी सही करून दिली आहे, ते जीसीएफसी कडे गेलंय किंवा नाही असे काही जीसीएफसी आहे की मला पत्रच मिळालेलं नव्हतं, मला आता तुम्ही आल्यावर कळलं की हे सगळं काहीतरी करायचं आहे। मग आपण अशा पद्धतीने गेलं तर आपण ते विद्यार्थ्यांचे फॉर्म आपण म्हणजे ग्रीन क्लबचे फॉर्म कधी करणार किंवा ते विद्यार्थी आपण कधी घेणार? कारण याच्यामध्ये सगळ्यात मोठा वाटा कुणाचा आहे तर ते प्राचार्यांचा पण आहे, कारण प्राचार्यांनी त्यांच्या जीसीएफसीना ते सांगणं महत्त्वाचं आहे। आणि बरेचसे जीसीएफसी असे आहेत की मला त्याच्याशी काही घेणं देणं नाही, बघू मला विचारतील त्यावेळेला बघू। मग आम्ही जेव्हा तो फॉर्म केला आणि त्याच्यावरती प्राचार्यांची जीसीएफसीची सही घेतली त्यावेळेला त्यांच्या लक्षात आलं की आपल्याला आता हे पुन्हा जॉईंट डायरेक्टर किंवा डायरेक्टर साहेबांना हे सांगायचं आहे आणि जर पुन्हा त्यांच्याकडनं आमच्याकडे काही आलं तर आपण उत्तर काय द्यायचं।
आता जाधव सरांनी सांगितलं की जास्तीत जास्त विद्यार्थी आपल्याला याच्यामध्ये एनरोल करून घ्यावे लागतील. काही महाविद्यालय खूप मोठी आहेत, म्हणजे सातारा जिल्ह्यामध्ये 7-8 महाविद्यालय आहेत की ज्यांची विद्यार्थी संख्या 5000च्या पुढे आहे. जर 5000च्या पुढची जर विद्यार्थी संख्या असणारी महाविद्यालय जर आपण जास्तीत जास्त याच्यामध्ये जर सहभागी करून घेतली तर आपल्याला जो अपेक्षित आकडा आहे तो अपेक्षित आकडा आपल्याला मोठ्या प्रमाणामध्ये गाठता येईल. आणि त्याच्यासाठी आपल्या सगळ्यांचं सहकार्य अपेक्षित आहे. मी पहिल्याच मीटिंगला ज्यावेळेला तिथं बोललो होतो की आपल्याला हे सरकारी काम म्हणून करायचं नाहीये, हे आपल्याला आपलं काम म्हणून करायचं आहे. कारण मी गव्हर्नमेंटमध्ये 6-7 वर्ष काम केलंय, त्यामुळे सरकारी काम कसं असतं याचा मला पक्का अनुभव आहे. त्यामुळे कसं आहे की आपण विद्यार्थ्यांना ही गोष्ट सांगितली पाहिजे. आणि सरांनी सांगितलं तसं की विद्यार्थी बरेचसे विचारतात की मला याचा पुढे जाऊन फायदा काय आहे. तर जर तो 2 क्रेडिटचा कोर्स जर सगळ्या विद्यापीठांच्या मध्ये जर गेला आणि तो कोर्स जर विद्यार्थ्यांना उपयोगी आला तर तो सेल्फेसचा जो कोर्स आहे तो मोठ्या प्रमाणामध्ये करता येईल. आता इथून सगळ्या महाविद्यालयांना जर आपण भेटी दिल्या तर आपल्यालाही प्राचार्यांच्या ओळखी होतात, GCFCच्या ओळखी होतात आणि जास्तीत जास्त विद्यार्थी आपल्याकडे सहभागी होतात. दुसरी गोष्ट अशी आहे की सगळ्या मास्टर ट्रेनरना आपण जर एकत्र घेतलं आणि त्यांना जर काही कॉलेज आपण वाटून दिली आणि त्यांच्याकडनं जर फॉलोअप घेतला, कारण आपल्याकडे फॉलोअपची मेकॅनिझम सिस्टीमच नाहीये, म्हणजे कुणी किती काय केलं हे कुणालाच कधीच कळत नाही. त्याच्यामुळं आपण फक्त डॅशबोर्ड बघतो, डॅशबोर्डवरती महाविद्यालयांचं हे कळतं, पण त्या मास्टर ट्रेनरला पण ही गोष्ट कळायला पाहिजे की बाबा यांच्याकडे किती विद्यार्थी आलेले आहेत, किती विद्यार्थ्यांना आपल्याला पुन्हा याच्यामध्ये सहभागी करून घ्यायचं आहे. तर जास्तीत जास्त मास्टर ट्रेनर सुद्धा याच्यामध्ये सहभागी झाले पाहिजेत. आणि सगळ्यात महत्त्वाचं असं आहे की आपण मास्टर ट्रेनरना नियुक्तीची पत्रच दिलेली नाही. म्हणजे 1 वर्ष झालं त्यांची मागणी आहे, ती बऱ्याच वेळेला मागणी केलेली होती, पण जर मास्टर ट्रेनरना जर त्यांची नियुक्तीची पत्र दिली असती तर महाविद्यालयामध्ये त्यांना ती दाखवता येतात. अडचण काय होते, ज्या वेळेला मी एखाद्या महाविद्यालयाला भेटी द्यायचा विचार करतो आणि मास्टर ट्रेनरने विनंती करतो की सर तुम्ही यायला पाहिजे, त्यावेळेला त्यांचे प्राचार्य विचारतात की तुम्ही कुठं निघालाय. त्यांनी दोन्ही काय सांगायचं, मी कुठं निघालोय. कारण जर त्यांच्याकडे त्यांचं कुठलं पत्रच नसेल, महाविद्यालयाला भेटण्यासाठी त्यांच्याकडे कुठलं काही नसेल, तर त्यांनी प्राचार्यांना सांगायचं काय मी कुठं निघालोय म्हणून. मग जर आपल्याला मास्टर ट्रेनरना जर थोडंसं याच्यामध्ये सहभागी करून घ्यायचं असेल तर त्यांना तशी नियुक्तीपत्र द्यावी लागतील. आणि जर काही प्रोग्राम आपण करणार असेल तर तसं एक पत्र खरं तर काढायला पाहिजे. दुसरी गोष्ट अशी आहे की सातारा जिल्ह्याचा जर विचार केला तर बहुतांशी वर्कशॉप आमच्याकडे झालेली आहे. म्हणजे मास्टर ट्रेनरचं एक झालंय, GCFCची 2 झाल्यात, नर्चरिंगचं 1 झालेलं आहे, ऑनलाईन सुद्धा 1 झाली, ऑनलाईनची 3 झाली आहेत 5Sची. म्हणजे अशा प्रकारची वर्कशॉप आपल्याला सगळ्या जिल्ह्यामध्ये घ्यावी लागतील आणि ती घेतल्याशिवाय विद्यार्थी आपल्याकडे येणार नाहीत. आता असलेकर मॅडमनी एक गोष्ट सांगितली की आपल्याकडे ब्रँड अँबॅसेडर सोनाली कुलकर्णी आहेत, पण त्या जर फक्त ऑनलाईनच येत असतील, पोरांची इच्छा काय असते. जर समजा एखादा कलाकार जर आला आमच्याकडं तर मला त्याच्याशी बोलायला मिळावं, त्याच्याशी फोटो काढायला मिळावा. आता जर हे फक्त जर ऑनलाईनच व्हायला लागलं तर पोरं पण ऑनलाईनच बसणार. कारण त्यांची पण एक इच्छा आहे ना की जर समजा तुम्ही ब्रँड अँबॅसेडर म्हणून एखाद्या व्यक्तीला नेमलेला आहे तर जिल्हा स्तरावरती किमान एखादा तर प्रोग्राम हवा ना. एक प्रोग्राम जर जिल्हा स्तरावरती झाला आणि त्या जिल्ह्यामधल्या सगळ्या जी ग्रीन क्लबचे जे सदस्य आहेत जास्तीत जास्त तुम्ही त्या मुलांना त्या ठिकाणी जर बोलावलं तर त्या पोरांच्यावरती जास्त इम्पॅक्ट पडतो त्याचा. कारण आम्ही कसं आहे की दर दिवशी त्यांच्यापुढे असतो, त्यांना माहिती आहे हे यांना सांगितलं हे सांगतायत. पण जर त्या आणखीन एखाद्या मोठ्या व्यक्तीनं सांगितलं किंवा त्यांना आवडणाऱ्या व्यक्तीनं जर सांगितलं तर त्याचा एक प्रभाव जो आहे तो खूप मोठ्या प्रमाणामध्ये पडतो. त्यामुळे तसं जर काही असेल तर थोडंसं तुम्ही जर याच्यामध्ये इनिशिएटिव्ह घेतलं तर ते चांगलं होईल. दुसरी गोष्ट अशी आहे की प्राचार्य, मास्टर ट्रेनर आणि DNO यांच्या एक बैठक या खरं वारंवार महिनाभरातनं तरी एकदा किमान व्हायला पाहिजे. कारण तशी जर झाली तरच ते सातत्य जे काही आहे ते सातत्य पुढे टिकून राहील. कारण फक्त DNO मास्टर ट्रेनरना म्हणा सर काय करूया, मास्टर ट्रेनर GSCFCना फोन करणार सर काय झालं, आणि प्राचार्य सांगतात कशाला लागलाय त्याच्या मागे असू दे की जरा आमच्याकडे काही कॉलेज असे आहे. म्हणजे प्रत्यक्षात महाविद्यालयामध्ये जाऊन प्राचार्यांना भेटलोय, त्यांना ते सांगितलंय, पण त्यांच्याकडून कसं बघू वर्ण कधी विचारतील त्यावेळेला. म्हणून काही कॉलेजमध्ये म्हणजे विद्यार्थी संख्या 7-7, 8-8 हजार आहे, पण त्यांच्याकडची जर विद्यार्थी संख्या बघितली तर 100, 100, 150 नोंदणी. का बरं असं? म्हणजे जर ते एवढं सांगून पण जर होत नसतील तर मग थोडंसं सहसंचालक कार्यालयाकडनं थोडंसं पत्र त्यांच्याकडे जर गेलं तर त्याच्यामध्ये आणखी खूप मोठ्या प्रमाणामध्ये फरक पडेल. कारण शेवटी कसं आहे की DNOनी कितीही प्रयत्न केले तरी शेवटी वरच्या कार्यालयाकडनं जर थोडंसं सहकार्य जर मिळालं
तर म्हणजे मी माझ्याकडनं म्हणजे माझ्या सहसंचालकांचं मला मिळतं, पण मी ओव्हरऑल सगळ्यांच्यासाठी हे सगळं सांगतोय की जर सहसंचालक कार्यालयाकडनं जर सगळ्या DNO जर तेवढं सहकार्य मिळालं, कारण जर DNO जर फोन करत असतील की सर असा असा प्रॉब्लेम आहे आणि जर तेवढं पत्र निघालं तर बरं होईल आणि ते जर वेळेत निघाली तर हे काम करणं आणखीन सोपं जाईल. दुसरी गोष्ट अशी आहे की आता परवा माझ्या वाचनामध्ये गोष्ट आली की पश्चिम घाटाला आता अतिवृष्टीचा इशारा दिलाय. म्हणजे आता हिमाचल प्रदेश झालेला आहे. आता पश्चिम घाट म्हणजे सातारा जिल्हा आणि कोल्हापूर इकडे आता जर मुसळधार पावसामुळं जर काही आपत्ती जर उद्भवली तर त्याच्यासाठी सुद्धा आपल्याला काही करता येईल का, या दृष्टीने पण आपण विचार करूया. म्हणजे पाणी वाचवणं तर आहेच, पण पाणी वाचवण्याबरोबर पडलेल्या पाण्याचं पण काय करायचं हाही प्रश्न आहे. म्हणजे सरांनी सांगितलं की NSAचे विद्यार्थी करतात ते सगळं बरोबर आहे, पण ते सगळ्याच विद्यार्थ्यांनी करायला पाहिजे. फक्त NSAच्याच विद्यार्थ्यांनी काही मागता घेतलेलं नाही. म्हणजे हे जर तुम्हाला बघायचं असेल तर आमच्याकडे काली नावाचं गाव आहे, तिथं आम्ही स्वयंस्फूर्तीनं आमच्या पोरांनी जाऊन बंधारे बांधलेले आहेत. आज त्या गावच्या पिण्याच्या पाण्याचा सगळा प्रश्न मिटलेला आहे. आपण अशी काही कामं करू शकतो. म्हणजे पाणी वाचवणं ही गोष्ट आहेच, पण त्याच्याबरोबर जर समजा आपण CCTV जर खणले किंवा झाडं जास्तीत जास्त लावली तर या सगळ्या गोष्टी महत्त्वाच्या आहेत. म्हणजे जसं रोहित मगाशी म्हटला की उन्हाळा आला की आम्ही लगेच झाडांची सावली बघायला सुरुवात करतो आणि इतर वेळेला मात्र झाडं कापत राहतो. तर प्रत्येक विद्यार्थ्याच्या पाठीमागे किमान 2 झाडं जर लावली आणि जर विद्यार्थी संख्या 1000 असेल तर किमान 2000 झाडं तरी प्रत्येक महाविद्यालयाची लावून होतील. आता शहरी भागामध्ये हा प्रॉब्लेम आहे, पण जिथं मोकळे डोंगर आहेत तिथं तर किंवा रस्त्याच्या कडेला तर काय कोणाला काय प्रॉब्लेम नाही. म्हणजे मालावर कोणाला काय पाटलाची परवानगी लागत नाही. तसं रस्त्याच्या कडेला झाडं लावायला काय कोणाच्या परवानगीची गरज नाही. जरी आपल्याकडे जागा नसली तरी आपण रस्त्याच्या कडेला का होईना पण ती झाडं लावू शकतो. तशा पद्धतीनं पण आपण विचार करायला पाहिजे. पाणी वाचवायलाच पाहिजे, पण पाणी वाचवण्यासाठी ते पाणी पडायला पण पाहिजे, त्याच्यासाठी झाडं पाहिजेत. ती झाडं सुद्धा आपण लावूयात आणि मग अशा रीतीनं सगळे मिळून हा जो काही प्रोग्राम आहे तो 7 लाख काय आपण 27 लाखावर घेऊ, काही अडचण नाही. फक्त सगळ्यांचं सहकार्य याच्यासाठी आवश्यक आहे. मला या ठिकाणी बोलण्याची संधी दिली त्याबद्दल पुन्हा एकदा सर्वांना धन्यवाद. थँक्यू.